आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आहेत सध्या, त्यांच्याकडनं अपडेट आपण जाणून घेऊया या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं। मीनाक्षी, कोकाटेंचा राजीनामा तर घेतला गेलेला आहे, पण सध्या उच्च रक्तदाब असल्या कारणामुळे ते लीलावतीमध्ये उपचार घेत आहेत आणि त्यांची काही प्रतिक्रिया दिवसभरात किंवा कालपासून समजू शकलेली नाही। आता अजित पवारांकडे कोकाटेंकडे असलेली जी खाती आहे ती देण्यात आलेली आहे तात्पुरत्या स्वरूपात, पण शुक्रवारी ज्या वेळेला हायकोर्टात कोकाटेंसंदर्भातली सुनावणी होईल त्यानंतर काही वेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वाटतेय का? निश्चितच दोन गोष्टी आहेत प्रामुख्याने अजिंक्य। सकाळपासून ज्या घडामोडी घडत आहे, जसं नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यावरती जी शिक्षा सुनावली, त्यानंतर माणिकराव कोकाटे हे हायकोर्टामध्ये धाव घेत असल्याचं कळालं। मात्र त्यापूर्वी ते लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले होते। लीलावती रुग्णालयामध्ये दाखल होताच एकीकडे हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडत असताना अनिकेत निकम यांनी 10 मिनिटांचा त्या ठिकाणी त्यांची बाजू मांडली, पण मात्र शुक्रवारी यासाठी ही सुनावणी ठेवलेली आहे। तत्पूर्वी आपण पाहतोय की आज सकाळपासूनच मुख्यमंत्र्यांची स्वतः अजित पवार यांनी भेट घेतलेली आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आणि माणिकराव कोकाटेंच्या बाबतची देखील चर्चा झाली होती। याविषयी जर आपण पाहिलं तर मंत्रालयामध्ये एक विशेष चर्चासाठी बैठक देखील बोलवण्यात आली होती। ती म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली होती। त्याच दरम्यान आपण पाहतोय की अजित पवार यांना मुख्यमंत्र्यांनी मात्र प्रश्न केला होता की जर माणिकराव कोकाटे यांचा पद काढण्यात आला, त्या जागी कोणाला बसवता येईल, हा देखील प्रश्न जो आहे तो अजित पवारांना विचारण्यात आला होता। याविषयी जर आपण पाहिलं तर आता सध्याची मोठी बातमी ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा झालेला आहे, आणि त्यामुळे एकंदरीतच अजित पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे देखील शिफारस केलेली आहे आणि याची मान्यता देखील राज्यपालांनी दिलेली आहे। त्यामुळे सध्या जर आपण पाहिलं तर या पदाची हा जो पद आहे तो अजित पवारांकडेच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। तसं पत्र देखील समोर आलेलं आहे, पण त्यानंतर काही वेगळा विचार केला जाऊ शकतो का? मात्र महायुतीच्या सरकारमध्ये आधीच आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांच्याविषयी विविध आरोप लागल्यानंतर पहिल्याचं जे पूर्वीचं जे खातं होतं त्यांचं कृषी खातं हे देखील काढण्यात आलं, आणि आता हे क्रीडा खातं देखील काढण्यात येत आहे। त्यामुळे एकंदरीतच या पदावरती कोणाला बसवलं जाईल याची देखील आता चर्चा सुरू होऊ शकते। ठीक आहे मीनाक्षी, मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।